फायनली महाराष्ट्र MCA CET 2026 चे कॅप 1 चे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, 30 जुलै 2026 टू 1 ऑगस्ट 2026 30 दिवसाची तुम्हाला मुदत असणार आहे. प्रोविजनल मेरिट लिस्ट लागली, फायनल मेरिट लिस्ट लागली. आता कॉलेजेसची प्रॉपर प्रेफरन्स लिस्ट बनवणं सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे. मागील वेबसाईटवर म्हणजे CET सेलच्या वेबसाईटवर मित्रांनो सगळं काही कट ऑफ व्यवस्थित तिथे सगळे काही मेन्शन आहे. तुम्हाला फक्त काय फंडामेंटल ॲनालिसिस करायचं आहे, एक प्रॉपर कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट बनवायची आहे. त्याला वेळ लागत नाही, पण तो थोडा वेळही काढणं महत्त्वाचं असतं. विद्यार्थी मित्र आपले व्यवस्थित स्कोर बघा, कट ऑफ बघा आणि फायनली मेरिट लिस्ट तुम्हाला बनवायची आहे. काही डाऊट असतील तर तुम्ही निश्चितच NSG अकॅडमीला संपर्क करू शकता. बऱ्याच मुलांचा प्रश्न असतो कट ऑफ लिस्ट कुठे मिळते आणि कशा पद्धतीने बघून आम्ही कॉलेजेसची फायनल प्रेफरन्स लिस्ट बनवू शकतो. विद्यार्थी मित्र, तुम्हाला माहितीच आहे कॅप जिथे तुम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं त्याचं पोर्टल, ह्याच पोर्टलवर तुम्हाला जायचं आहे आणि इथे तुम्हाला खाली सगळे कट ऑफ दिसतील 2025, 2026 आणि ह्या वर्षाचा सीट मॅट्रिक्स सुद्धा समोर आलेला आहे. जर सीट मॅट्रिक्स तुम्ही बघाल तर तुम्हाला लक्षात येईल. चला आधी सीट मॅट्रिक्स आपण बघूयात. हा सीट मॅट्रिक्स इथे दिलेला आहे. विद्यार्थी मित्र, व्यवस्थित हा सीट मॅट्रिक्स समजून घेणं खूप गरजेचं आहे. या सीट मॅट्रिक्समध्ये जर तुम्ही बघाल तर EWS साठी 6 सीट आहेत. आता मुद्दा काय, EWS म्हणजे काय, तर विद्यार्थी मित्र कॅप सीट्स किती आहे 60च्या 10% सीट्स या एक्स्ट्रा असतात EWSला. ज्यांनी EWS कोट्यातनं अप्लाय केलेलं आहे, ओपन कॅटेगरीसाठी हा स्पेशल कोटा असतो, त्यांना स्पेशल 6 सीट्स इथे मिळत असतात. तर हे बघणं खूप महत्त्वाचं आहे, कुठल्या कॉलेजला EWS आहे, नाही आहे, काय आहे, किती जागा आहेत, कशा आहेत. TFWS खूप महत्त्वाचं आहे, हे सांगतोय. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, जर तुम्ही TFWS मधून अप्लाय केलं असेल तर तिथे किती सीट आहेत, मागच्या वर्षी किती कट ऑफ होता ते समजून घेणं महत्त्वाचं आहे. दुसरं, TFWS असेल तर कॉलेज कोडच्या शेवटी बघा T लिहिलेला असतो. इकडे तुम्ही बघाल तर T लिहिलेला नाहीये, पण इकडे तुम्ही बघाल तर T लिहिलेला आहे. तर समजा एकाच कॉलेजमध्ये तुम्हाला विथ TFWS आणि विदाऊट TFWS अप्लाय करायचंय, तुम्ही करू शकता, मात्र त्यावेळी तिथे कोड बदलतो. राहिला विषय कॅटेगरीचा, खूप म्हणजे सुटसुटीतपणे इथे दिलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं समजून घेणं काय असतं, होम युनिव्हर्सिटी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. आता फॉर एक्झाम्पल हे संभाजीनगरचं कॉलेज आहे. जर तुम्ही ह्या रिजनमध्ये असाल तर तुमच्यासाठी होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेटसाठी 15 सीट्स ह्या कॉलेजमध्ये रिझर्वड आहेत आणि जे बाहेरनं मुलं अप्लाय करतील त्यांच्यासाठी 3च सीट आहेत. दुसरं, SC, ST, VJDT, NTB, NTC सगळ्याच कॅटेगरी इथे आहेत विद्यार्थी मित्रांनो, OBC, SC, BC. दुसरं, इथे तुम्ही बघाल ऑर्फन कॅन्डिडेटला सुद्धा जागा आहेत. ऑल इंडियाला 9 जागा आहेत. म्हणजे इन शॉर्ट कॅपमध्ये टोटल 60 जागा आहेत, त्याच्यात 51 जागा महाराष्ट्रासाठी आणि 9 जागा तुमच्या ऑल इंडियासाठी. अशा टोटल 60 सीट्स इथे आहेत आणि ह्या ॲडिशनल सीट्स असतात 6+3. आणि तसंच इथे आपण बघाल तर PWD कॅन्डिडेट जे असतात, फिजिकली हँडिकॅप कॅन्डिडेट जे असतात, त्यांच्यासाठी सुद्धा काही जागा रिझर्वड असतात. तर व्यवस्थित ॲनालिसिस आपल्याला करायचं आहे. मग फक्त सीट मॅट्रिक्सवरनं ॲनालिसिस होईल का? नाही मित्रांनो, बऱ्याच काही गोष्टी आहेत. अनेकदा मुलांना कन्फ्युजन आहे. फॉर एक्झाम्पल पुण्यामध्ये इंदिरा कॉलेज आहे, बरोबर आहे. मग इंदिराची तर युनिव्हर्सिटी झाली, मग ते इंदिरा कॉलेज ह्या वर्षी पार्टिसिपेट करते का नाही करते? तर विद्यार्थी मित्र, ही लिस्ट तुमच्या समोर आहे. सगळं काही याच्यात तुम्हाला दिसणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय बघा, अशा हेडिंगवरनं आपल्याला कळतंय, बरोबर आहे, की ह्या युनिव्हर्सिटीच्या अंडर येणाऱ्या कॉलेजेस. तुम्ही नुसतं Ctrl+F केलं, सावित्रीबाई फुले टाईप केलं तर तुम्हाला त्याच्या खाली त्याचे कॉलेज दिसायला लागतील. तर विद्यार्थी मित्र, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की PDFचे पेजेस फक्त 230 आहेत. नॉर्मली हेही ॲनालिसिस तुम्ही करू शकले नाही तर त्याचा काही फायदा होत नाही. दुसरं विद्यार्थी मित्रांनो, कट ऑफ बघणं खूप महत्त्वाचं आहे. तर कट ऑफ म्हणजे काय, इथे बघा 2025चा कट ऑफ बघायचा आहे. सीट मॅट्रिक्स आत्ताचा, पण कट ऑफ कधीचा, मागचा. तर इथे आपल्याला हा महाराष्ट्राचा कट ऑफ आहे, राऊंड 1चा कट ऑफ आहे, राऊंड 2चा आहे, राऊंड 3चा आहे. विद्यार्थी मित्र, राऊंड 4चा सुद्धा आहे. 2025 मध्ये राऊंड 4 पर्यंत हे ऍडमिशन होते. त्यानंतर ILS म्हणजे इन्स्टिट्यूशनल राऊंड सुरू होतात. मग तो विषय बिलकुल वेगळाच आहे. मॅनेजमेंट सीट्स त्या असतात, 2-3 पट तिथे फी तुम्हाला जास्त द्यावी लागते आणि त्यानंतर उरलेल्या जागा असतील तर स्पॉट राऊंड म्हणजेच अकॅप राऊंड असतो. तर विद्यार्थी मित्र, इथे तुम्हाला MH वर क्लिक करायचं आहे. MH वर तुम्ही क्लिक केल्यानंतर परत तुमच्याकडे इथे कट ऑफची लिस्ट येणार आहे. तर कट ऑफची लिस्ट कशा पद्धतीने स्टडी करायची आहे, खूप सरळ आहे. इथे बघा G ओपन मध्ये ओपन दिसत असेल, ओपन कॅन्डिडेट होम युनिव्हर्सिटी, देन SC कॅन्डिडेट, ST कॅन्डिडेट, NT कॅन्डिडेट, NTB कॅन्डिडेट. तर याच्यावरनं तुम्हाला कळतं की बघा हा स्कोर बघायचा आहे.
मागच्या वर्षी इथे कुठल्या स्कोरला ऍडमिशन झालं होतं ना आता तुमचा स्कोर काय त्याच्यावरनं तुम्हाला अंदाज काढता येतो. तर विद्यार्थी मित्र हे जे आहेत हे होम युनिव्हर्सिटीचे सीट्स आहेत. हे होम युनिव्हर्सिटी सीट्स अलॉटेड टू अदर दॅन म्हणजे झालं काय की इथे तुम्ही बघाल एसटी तर एसटीच्या कमी मुलांनी अप्लाय केलं असेल तर एसटीच्याही काही जागा राहून गेल्या. त्या जागा कोणी भरल्या बाकी दुसऱ्या युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट्सनी होम युनिव्हर्सिटीच्या जागा भरल्या. तसंच NTDच्या काही जागा वरती राहिल्या असतील त्या भरल्या. ACBCच्या काही जागा राहिल्या असतील त्या भरल्या. सेम विद्यार्थी मित्रांनो इथे जर बघाल तर आपण ऑलरेडी बघितलंय. हे बघा कॉलेज बघा इथे संत गाडगे बाबा त्याच्यात युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट इथे तुम्ही बघाल तर सेम युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट. तर इथे समजून घेण्यासारखं काय इथून आपल्याला कळतं जागा किती आहेत आणि इथून आपल्याला कळतं की कोणतं सीट कोणाला अलॉट झालं होतं. तर हे जे सीट्स होते अदर दॅन होम युनिव्हर्सिटी सीट्स ते अदर दॅनलाच म्हणजे मिळाले होते. तर कोणाला काय कट ऑफ मिळाला ते तुम्ही बघू शकता. तर इथे समजून घेण्यासारखं काय की शेवटी बघा ओ लिहिलंय म्हणजे अदर दॅन होम युनिव्हर्सिटी सीट्स आणि इथे बघा HHH लिहिलाय. जरी H असला तरी अदर दॅन कॅन्डिडेट्सला मिळाल्या होत्या कारण त्या जागा राहिल्या होत्या. विद्यार्थी मित्र ज्या जागा राहूनच जातात त्या ऑटोमॅटिकली नॉन कॅपला जातात म्हणजे स्पॉट राऊंडला त्या जात असतात. स्टेट लेवल सीट्स असतात म्हणजे EWS TFWS या स्टेट लेवल सीट आहेत तिथला कट ऑफ तुम्ही बघू शकता. गंमत म्हणजे इथे आपण बघाल की ओपन कॅटेगरीला 85चा कट ऑफ होता पण TFWSला 93चा आहे कारण ट्युशन फी वेवर स्कीम मित्रांनो फीसच इथे लागत नाही म्हणजे अगदी क्षुल्लक फीस तुम्हाला इथे भरायची गरज असते म्हणून याचा कट ऑफ थोडासा जास्त असतो. तर हे समजून घेणं हा अभ्यास करणं इथे खूप गरजेचं आहे. बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला इथे दिसतील बघा जे काही बेसिक स्टार मार्किंग असते डिफेन्स कॉमन रिझर्व्ड सीट असेल महाराष्ट्र स्टेट सीट्स असतील किंवा कोणाचं मिनिंग काय सगळ्या काही गोष्टी इथे असतात. कन्फ्युजन ठेवायचं नाही. आपण ग्रॅज्युएट झालेलो आहोत आता बेसिक अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. दुसरं बऱ्याच वेळा विद्यार्थी मित्र काय करतात माहिती का रँक बघतात आणि रँक बघून कुठल्या रँकला इथे ऍडमिशन झालं होतं हे बघतात. रँक बघू नका कट ऑफ बघा. कट ऑफ बघून बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. दुसरं स्वतःची कॅटेगरी रँक बघा आणि जी फायनल मेरिट लिस्ट आलेली आहे त्याच्यात बघा ना तुमच्यावरती किती स्टुडंट आहेत होमवाले किती आहेत नॉन होमवाले किती आहेत. ह्या अनालिसिसने तुम्हाला हे क्लिअर होतं की माझ्या रिजनमध्ये माझं ऍडमिशन होणार आहे की नाही होणार आहे. मग हा अभ्यासाचा भाग आहे. फंडामेंटल अभ्यास तुम्ही करा. 1-2 तासाचं काम आहे. विद्यार्थी मित्र सहजरित्या चांगली कॉलेज प्रेफरन्स लिस्ट तुम्ही बनवू शकता. आता बऱ्याच वेळी प्रश्न विचारतात मुलं की सर फक्त चांगली प्रेफरन्स लिस्ट म्हणजे कट ऑफ बघूनच ठरवायची की नाही. मित्रांनो आता सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या डिपार्टमेंटबद्दल बोलायचं झाल्यास बऱ्याच मुलांचे आता निगेटिव्ह रिव्ह्यू येत आहेत. म्हणजे काही वर्षापूर्वी एकदम हाय कट ऑफ असायचा पण प्लेसमेंट जे आहेत ते थोडे कमी झाले याचा अर्थ काय झाला प्रॉब्लेम म्हणजे थोडक्यात काय की आता कट ऑफ तो कमी येऊ शकतो. तर विद्यार्थी मित्र हे समजून घ्या की चांगला कट ऑफ म्हणजे सगळं काही चांगलं असं नाहीये. तर आपल्याला हा विचार करणं इथे गरजेचं आहे की कुठे प्लेसमेंट होत आहेत कुठे प्लेसमेंट होत नाहीये याचा अभ्यास करणं सुद्धा गरजेचं आहे. आपण जी मेहनत केली आहे ना ते कॉलेज मिळवण्यापेक्षा प्लेसमेंटसाठी केलेली आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. दुसरं विद्यार्थी मित्र चांगलं कॉलेज मिळालं म्हणून आपल्याला हवेत उडायचं नाहीये. तिथून खरी आपल्या मेहनतीची सुरुवात होणार आहे. म्हणजे आतापर्यंतची मेहनत फक्त कॉलेज मिळवण्यासाठी केली कारण त्या कॉलेजमध्ये चांगले प्लेसमेंट असतील पण खरी मेहनतीची सुरुवात इथून पुढे असणार आहे आणि ही मेहनत तुम्हाला करायचीच आहे कारण ही मेहनतच ठरवेल तुमची पुढची करिअरची दिशा. तर विद्यार्थी मित्र काही आपल्याला अडचण आली ना ड्युरिंग अकॅडमिक्स अडचण आली करिअर डिसिजन प्रॉपर करता येत नाहीये कोणत्या डोमेनमध्ये जायचं हे ठरवता येत नाहीये प्रोजेक्ट करायचे नेमके कसे करायचे ते कळत नाहीये तर विद्यार्थी मित्र NSG अकॅडमी सातत्याने तुमची मदत करत आलेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा करणार आहे. महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोपऱ्यातनं तुम्ही असा NSG अकॅडमीची साथ नक्कीच तुम्हाला मिळणार आहे. थँक्यू व्हेरी मच गाईज. बाय बाय.